तर नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश कुठे पुन्हा एकदा माझं कोण चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर तुम्ही म्हणत असाल मगाशी लाकडा तोडीत होतो, तर लाकडं नव्हती ते निंबाग लागणारे जे काय काटेरी झाड असतं ता तोडीत होतं। तर होय लग्ना दादाचा चिपळूणाक। तर आम्ही सगळेजण निघतो आता तुतारी गाडीत। तर आता वाजलेत 8 वाजल्यात, पावणे 8 झाल्यात। तर पावणे 9 वाजता ती गाडी नांदगावमध्ये येतात। तर नांदगाववरून आम्ही चिपळूणला जातलो ट्रेनने। तर पूर्ण फॅमिली पाटणा राज हात दाखवता। तर दाखव तुमका चिपळूणपर्यंतचा प्रवास 2 ब्लॉग तरी पोस्ट करीनच। एक नांदगाव टू चिपळूणपर्यंतचो किंवा बघू थोडंसं रूमपर्यंत जाऊ कंटिन्यू करीन आणि उद्या सकाळपासून लग्नाचा ब्लॉग दाखवेन। चला तर मित्रांनो, आजचं यो चिपळूणचा प्रवास आणि वर्षभरानंतर परत आता ट्रेनचं ट्रॅव्हल करतोय। वर्षभर काही जाऊकच भेटलं नाही फार्मसीमुळे। तर दाखव तुमका ट्रेनचा प्रवास नांदगाव टू चिपळूण, परत मनीष दादाचं लग्न दाखवतो तुमका कसा काय उत्साहात साजरा केला जाता। चला तर मित्रांनो, बघूया आजचा ब्लॉग। चला तर तर मित्रांनो, आता स्टेशनला वगैरे येलो, सुभाष काका आमका सोडूसाठी येलेलो। तर फोंड्यात नाही येताना गायत्री भेटला, कारण की गायत्री चालला मुंबईक। तर त्याचो S5 डब्बो आणि आमचो S7। तर आम्ही म्हटला चिपळूणपर्यंत तुका थोडंसं साथ देतो म्हटला। तर गायत्री पुढच्या डब्यात असताना माका पण कंटाळा दिलेलो तसं पण कोणतरी टाइमपासला। तर ता हा बोलू गप्पा गोष्टी मारूसाठी। तर ता आमच्यासोबत येला आता रिक्षेन। तर अजून काय ट्रेन इली नाही, ट्रेन 15 मिनिट लेट पण असो पुढे टाईमवर पोचून देत ही इच्छा। दाखव तुमका ट्रेनचा प्रवास चिपळूणपर्यंतचो, नांदगाव टू चिपळूण। थोडंसं दिसत नसतंय, मी लाईट कमी नांदगाव स्टेशनवर। कणकवली स्टेशन आमचा झगमगा आणि माका बघा त्याच्यातली गता। तर दाखव तुमका रेल्वेचा प्रवास चिपळूणपर्यंत। चला तर
तर मित्रांनो आता वाजल्यात 1 आणि थोडीशी गाडी उशिराच झाली, पण आत्ता आम्ही चिपळूण रेल्वे स्टेशनला उतरलो. चिपळूण रेल्वे स्टेशनचा पण प्रकारे काम पार पडला, बघू शकताच तुम्ही. सुंदर असा स्टेशनची शोभा वाढवल्याने तर दाखवू तुमका आता घरापर्यंतचा प्रवास. आता इकडनं ऑटो करून आम्ही जातलो रूमपर्यंत, दाखवू तुमका. चला तर. हे आमचे दिलीप काका हे आमचं स्वागत करायला बाहेर उभे राहिले आहेत.